पार्ले इंडस्ट्रीजच्या शेअर्समधील गोंधळाचा हा थोडक्यात गोषवारा आहे. तुम्ही ऐकलंच असेल, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी एका व्हिडिओत मजेत सांगितलं की पंतप्रधान मोदींनी त्यांना मेलोडी चॉकलेट दिलं. आणि काय सांगू, फक्त या एका बातमीमुळे पार्ले इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये अचानक 5% थेट अप्पर सर्किट लागलं. एका साध्या चॉकलेटच्या बातमीने शेअर मार्केटमध्ये एवढी मोठी उलथापालथ कशी काय होऊ शकते? तर यातली पहिली गोष्ट म्हणजे इथं गुंतवणूकदारांचा पार गैरसमज झाला. त्यांना वाटलं मेलोडी चॉकलेट पार्ले इंडस्ट्रीज बनवते. पण सत्य हे आहे की मेलोडी आणि पार्ले जी बनवणारी मूळ कंपनी पार्ले प्रॉडक्ट्स आहे आणि ती शेअर बाजारात लिस्टेडच नाहीये. ज्या पार्ले इंडस्ट्रीजचे शेअर्स वाढलेत ना, ती एक वेगळीच कंपनी आहे जी रिअल एस्टेट आणि पेपर ट्रेडिंगचं काम करते. हा प्रकार म्हणजे अगदी शाहरुख खानचा पिक्चर समजून दुसऱ्याच कुठल्या तरी शाहरुख नावाच्या माणसाच्या नाटकाचं तिकीट काढल्यासारखं आहे. दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पार्ले इंडस्ट्रीजचा पार्लेची ब्रँडशी आज काहीही संबंध नाहीये, तरीही त्यांचे शेअर्स वाढलेत. वास्तवात पाहिलं तर पार्ले इंडस्ट्रीजची आर्थिक स्थिती खूपच खराब आहे. कंपनीचे शेअर्स यावर्षी 40% जास्त आणि गेल्या 12 महिन्यात जवळपास 68% घसरलेत. आता तुम्हीच विचार करा, जी कंपनी आधीच एवढ्या मोठ्या तोट्यात आहे, तिथे फक्त एका चॉकलेटच्या बातमीवर लोक आंधळेपणाने पैसा कसा काय लावू शकतात? शेवटी या सगळ्यातून हेच सिद्ध होतं की मार्केटमधलं सेंटिमेंट आणि सोशल मीडियावरील बातम्यांमुळे कोणत्याही अनोळखी शेअरमध्ये अशी अचानक वाढ होऊ शकते. म्हणूनच शेअर बाजारात केवळ ट्रेंड किंवा नावावर जाण्याऐवजी नेहमी कंपनीचे फंडामेंटल्स तपासूनच गुंतवणूक करणं कधीही शहाणपणाचं ठरतं. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या.